श्री दत्त जयंतीनिमित्त एकमुखी दत्त मंदिरात भाविकांची मोठी गर्दी। नाशिकच्या गोदाकाठावर वसलेल्या प्राचीन श्री एकमुखी दत्त मंदिरात आज दत्त जयंतीनिमित्त सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। शहरासह ग्रामीण भागातूनही हजारो भक्त दत्त दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले। मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजविण्यात आला असून दिवसभर विविध धार्मिक विधी, पूजन आणि मंत्रोच्चारांनी वातावरण मंगलमय झालं। मंदिराचे मुख्य गुरुजी मयूर बर्वे यांनी मंदिराचा समृद्ध इतिहास सांगत सर्व दत्त भक्तांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। दरम्यान 27 तारखेपासून दत्त जन्मोत्सवाचे विविध कार्यक्रम सुरू असून 8 तारखेला दत्तयाग आणि 12 तारखेला महाप्रसाद या भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलंय। या सर्व धार्मिक उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर व्यवस्थापनातर्फे करण्यात आलं आहे। दत्त जयंतीमुळे संपूर्ण गोदाकाठ परिसर आज भक्तिभावानं उजळून निघाला। आज पहाटे बसले दत्त महाराजांचा लग्नोत्तर अभिषेक झालेला आहे। त्यानंतर संध्याकाळी 6:15 वाजता दत्त जन्माचे नियोजन आहे। संध्याकाळी 6:15 वाजता दत्त जन्म झालं का महाआरती होईल व भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुलं असणार आहे रात्रभर, रात्री 2-1 वाजेपर्यंत। उद्या 8 तारखेला दत्त याग, विश्व कल्याणार्थ दत्त महाराजांचा 1 दिवसाचा दत्त याग आहे। त्यानंतर 12 तारखेला महाप्रसादाचा कार्यक्रम आहे। 13 तारखेला सत्यदत्त महापूजा आणि कुलदेवतेचा गोंधळ असा कार्यक्रम होऊन उत्सवाची सांगता होईल। तिथं खूप शुभेच्छा।